नमस्कार, जनता राज्य न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। दक्षिणमध्ये भाजपला दिलीप माने यांचेच टेन्शन। सोलापूरच्या दक्षिण विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांना तिसऱ्यांदा पक्षाने उमेदवारी दिली आहे। सुभाष देशमुख हे या मतदारसंघात आपली हॅट्रिक करण्याच्या तयारीत असून भारतीय जनता पार्टीला केवळ माजी आमदार दिलीप माने यांच्याच उमेदवारीचे टेन्शन असल्याची चर्चा ऐकण्यास मिळत आहे। सिद्धेश्वर परिवाराचे नेते तथा सिद्धेश्वर साखर कारखान्याचे मार्गदर्शक धर्मराज काडादी हे उमेदवार म्हणून इच्छुक झाल्याने दिलीप माने यांची अडचण झाली। मुळात काडादी यांनी शरदचंद्र पवार गटाच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारीची मागणी केली आहे। ते तुतारीकडून दक्षिण विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक असल्याचेही समजते, परंतु दक्षिण मतदारसंघ हा काँग्रेसचा असल्याने त्या ठिकाणी काँग्रेसचाच उमेदवार राहणार आहे। त्यामुळे आता दिलीप माने की काडादी असा पेच पक्षासमोर आहे, परंतु पक्षाने केलेल्या अंतर्गत सर्वेनुसार दिलीप माने हे पुढे असल्याची माहिती समोर आली आहे। पुण्यात 5 कोटींचा गबाड सापडल्याप्रकरणी मोठा ट्विस्ट। सोमवारी रात्री पुण्यात खेड शिवापूर परिसरात एका गाडीतून 5 कोटींची रोख रक्कम जप्त करण्यात आली। ज्या गाडीतून 5 कोटींची रोख रक्कम सापडली ती गाडी अमोल नलावडे या व्यक्तीची असल्याची माहिती समोर आली होती। त्यानंतर आता या प्रकरणी अमोल नलावडे यांनी प्रतिक्रिया देत स्पष्टीकरण दिले आहे। या प्रकरणी माझी काहीही चूक नाही असे अमोल नलावडे यांनी म्हटले आहे। सचिन कल्याण शेट्टी यांनी घेतलं ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांचं दर्शन। विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या पहिल्या यादीत सोलापुरातील 3 विद्यमान आमदारांच्या उमेदवारीची घोषणा झाली। त्यामध्ये माजी पालकमंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख, माजी मंत्री तथा आमदार सुभाष देशमुख, जिल्हाध्यक्ष तथा आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचा समावेश आहे। सोमवारी आमदार सुभाष देशमुख यांनी सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वरांचे दर्शन घेऊन आपल्या कामाला सुरुवात केली। याच दिवशी विजयकुमार देशमुख यांचा वाढदिवस होता। अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी मात्र आमदार देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आवर्जून उपस्थिती लावत त्यांचा सत्कार केला। कल्याण शेट्टी आल्याने निश्चितच मालकांना आनंद झाला असेल। लोकसभेनंतर महाराष्ट्रात तयार झालेले सामाजिक तसेच राजकीय समीकरणे पाहता यंदा भारतीय जनता पार्टीला ही विधानसभा निवडणूक अडचणीची जाणार असल्याचे बोलले जात आहे। त्यातच पक्षांतर्गत प्रचंड गटबाजी असून या आमदारांना ही निवडणूक सोपी नाही हे पण तितकेच खरे आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। लता ढेरे यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या गटात प्रवेश। लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2 गट पडले। अजित पवार सत्तेमध्ये गेल्याने त्यांच्याकडे जाण्याचा कल वाढला, परंतु लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शरदचंद्र पवार राष्ट्रवादीकडे कार्यकर्ते परतत असताना दिसत आहेत। पूर्वीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील महिला कार्याध्यक्ष लता ढेरे यांनी अजित पवार गटामध्ये प्रवेश करून त्या पक्षातून महिला प्रदेश सरचिटणीस पद मिळवले, पण त्या आता पुन्हा स्वगृही परतल्या आहेत। शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशच्या नेत्या नलिनी चंदेले यांच्या उपस्थितीत त्यांनी हातातील घड्याळ काढून तुतारी हातात घेतली। यावेळी महिला शहराध्यक्ष सुनीता रोटे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील गटबाजीला वैतागून त्यांनी पक्ष सोडला असल्याचे सांगण्यात आले। दक्षिण सोलापूर तालुक्यातील टाकळी येथील विविध कार्यकरी सेवा सोसायटीचे सलग 3 वर्ष 100% वसुली झाली असून सभासदांना 12% लाभांशाचे वाटप करण्यात आले। यावेळी बँकेचे सिनियर इन्स्पेक्टर शिवानंद नडगेरी, नूतन इन्स्पेक्टर हुक्केरी, शाखा अधिकारी पुजेरी, सोसायटीचे चेअरमन गुरुबाळ पाटील, व्हाईस चेअरमन लक्ष्मण गौडगावकर, संचालक श्रीशैल बगले, लक्ष्मण बिराजदार, अशोक साबळे, सिद्धण्णा दूधभाते, सभासद मल्लिकार्जुन मधुरे, धुंडप्पा कलशेट्टी, सिद्धाराम बिराजदार, अशोक बिराजदार, बसवराज बिराजदार, मल्लू दूधभाते, अंबाजी यमदे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। टाकळी गुरुबा तमण्णा पाटील, टाकळी सोसायटीचे चेअरमन, गेले 3 वर्षापासून सलग 12%ने डिव्हिडंड वाटप करत आहोत। आमचे सोसायटीचे सभासद चांगले आहेत, 100% वसूल दरवर्षी होत असतात, त्यामुळे आम्ही डिव्हिडंड द्यायला आम्हाला खूप आनंद होत आहे। पूर्व विभाग दत्त मंदिर येथील सिंघम शाळेत रेणुका नागनाथ देवसानी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले। यावेळी महेश देवसानी, गणेश सिंघम, सनी मडूर, श्रीनिवास यन्नम्मा, किशोर देवसानी, गणेश देवसानी, दामोदर माचरला, श्रीनिवास गरदास आणि शाळेतील ट्रस्टी उपस्थित होते। धन्यवाद सर्व मान्यवरांना। आपल्या जीवनातील सगळ्यात मूलभूत गरजा काय आहेत कोणाला माहिती आहे ना? सगळ्यांना माहिती असेल, अन्न, वस्त्र, निवारा।
आपण अन्न वस्त्र निवारा सोडून आणखी एक आता महत्वाचा मूलभूत गरज आहे शरीर. म्हणजे आपले शरीर जेवढं तंदुरुस्ती राहील बाकी आपण 3 गोष्टीकडे लक्ष देऊ शकतो. ते परवा 2 दिवसा अगोदर आपण या ठिकाणी ट्रस्टच्या माध्यमातून सगळ्यांना डेंटिस्ट चेकअप केले. बरोबर, सगळ्यांचे 1 नंबर दात आहेत सर. 1-2 विद्यार्थी सोडले आणि सगळ्यांनी हेल्दी जीवन जगत आहेत. आता मी एवढं सांगेन की आता मी फक्त एवढंच बोलेन की आता तुम्ही सांगितलं सर, जे आई वडील नाही आहेत ते मुलीला, ते मावशीकडे राहतात. बरोबर, त्यांना मी सांगू इच्छितो सर, त्यांचे 10वीपर्यंत जे खर्च असेल ते आमच्या आई उचलतील हे मी सांगितलं. एवढं मी माझ्या 2 शब्द सांगतो. धन्यवाद गणेशजी. कारण परवा ती मुलगी आजारी पडली, त्या आई मावशी त्यांच्याकडे मी पैसे नाही, तरी मी वैतागले दवाखान्यात न्यायला, दवाखान्यातच नेलं नाही तिला. अशी वाईट परिस्थिती आहे. तर अत्यंत गरीब मुलाला तुम्ही त्यांचा खर्च काय, कुठं दवाखाना कुठं काय नाही, एवढाच बाकीचं तर ड्रेस वगैरे शाळा देतेच. तर आपण अतिशय चांगलं काम केलेलं आहे. तर सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतो आणि संस्थेच्या लोकांचं मार्गदर्शन आणि सहकार्य असंच कायमस्वरूपी राहील. आणि या गोरगरिबांची शाळा आपल्याला पुढे न्यायचे. जरी सर्वांना थोडंसं कष्ट पडलं तरी चालेल, पण आपल्याला शाळा पुढे न्यायचे. त्यामुळे तर एवढं सगळं आपल्याला शिस्त पाळायचे, सगळ्या गोष्टी करायचे आणि संस्थेच्या मान्यवरांनी आम्हाला नेहमी मार्गदर्शन करत राहावं अशी मी त्यांना विनंती करतो. आणि आजचा कार्यक्रम देवसाली सर्वांच्या परवानगीने संपला असं जाहीर करतो. श्री ललितांबा देवी नवरात्र महोत्सवाच्या रौप्य महोत्सवानिमित्त सोमवारी शतघंटाभिषेक महाप्रसाद वाटप करण्यात आले. श्री ललितांबा देवी नवरात्र महोत्सवाच्या रौप्य महोत्सवानिमित्त 5 दिवस विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहेत. यामध्ये नवग्रह पूजा, सर्व देवता आवाहन पूजा, महाप्रसाद वाटप असे कार्यक्रम आयोजित केले आहेत. सोमवारी शतघंटा अभिषेक, चंडीयाग, पूर्वीणाहुती, अवधूत स्नान, महाआरती, महाप्रसाद वाटप करण्यात आले. श्री ललितांबा देवी नवरात्र महोत्सवाच्या रौप्य महोत्सवाबद्दल अधिक माहिती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. श्री ललितांबा देवी नवरात्र महोत्सवाच्या रौप्य महोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष रमेश मादगुंडी, उपाध्यक्ष अजय कडमंची, सेक्रेटरी रवी मुतोज, सह सेक्रेटरी मार्कंडेय तुम्मा, श्रीनिवास बुरा, सुरेश कोंगारी, रमेश भंडारी, मिनेश बुरा, गोविंद गुंडला, उत्सव अध्यक्ष सुमित गडगी, निलेश शिंदे, नागेश रच्चा, दीपक कडमंची, लक्ष्मण कडमंची, तुळजाराम अल्लम, श्रीकांत चिप्पा, संदीप वद्दुल आदींनी परिश्रम घेतले. विमाना भंडारी ह्या ललितांबा देवीला कोणीही मागून घेतले सगळं भक्तांना नवस झालेलं आहे. या देवी शाकाहारी देवी आहे. देवीचं महत्त्व असं आहे की कोणीही मागून घेतलेले मान्य पूर्ण करणार असे देवाची इच्छा आहे. देवी सगळ्याची मनोकामना पूर्ण करतील. रवी मुकुंद मुतोज पहिला 12 वर्षांना एक कार्यक्रम काढला आहे. अजून दुसरा कार्यक्रम आहे, 25 वर्षाचा कार्यक्रम आहे. ये 25 वर्ष कार्यक्रम ये ललितांबा मंदिर नवरात्रोत्सव का 25 वर्षा का महोत्सव कार्यक्रम आहे. महाचंडी याग आहे, होम आहे, पूजा आहे, सगळा कार्यक्रम संपर्कात देवीचा महत्व श्री ललितांबा देवी, शाकंभरी देवी सगळा कार्यक्रम. तुळजाराम अंजय कर्मंची श्री ललितांबा देवस्थान नवरात्र पवित्र उत्सव निमित्त नवचंडी याग व 25 वर्ष रौप्य महोत्सवानिमित्त 18/10/2000 रोजी सकाळी 8 वाजता होम हवन चालू करण्यात आलेले आहे. आणि 19/10/2024 कुंकुमा अर्चना नित्य मासिक शाश्वत अलंकार करण्यात आलेले आहे. 20/10/2024 रोजी अभिषेक करण्यात आलेले आहे. 20/10/24 अलंकार पूजा करण्यात आलेले आहे. व 5व्या दिवशी 21/10/2024 ओटी भरणी व नवचंडी याग करण्यात आलेले आहे. तरी 5 दिवस हा कार्यक्रम असा धार्मिक कार्यक्रम म्हणून केलेला आहे.
भारती विद्यापीठ अंतर्गत अभिजित कदम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड सोशल सायन्सेस सोलापूरच्या शैक्षणिक वर्ष 2023-24च्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन यस न्यूज मराठीचे संपादक शिवाजी सुरवसे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला इन्स्टिट्यूटचे संचालक प्राध्यापक डॉक्टर SB सावंत यांनी प्रमुख पाहुणे शिवाजी सुरवसे यांचे स्वागत केले. आपल्या स्वागतपर भाषणात इन्स्टिट्यूटमध्ये राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच भारती विद्यापीठाचा चढता आलेख सांगितला. प्रमुख पाहुणे शिवाजी सुरवसे यांनी आपल्या भाषणात सोलापूरला परत गतवैभव मिळवून देण्याची जबाबदारी ही सोलापुरातील सर्व नागरिकांची असल्याचे सांगितले आणि त्यासाठी भारती विद्यापीठने योगदान देणे महत्वाचे असल्याचे सांगितले. सोलापुरात लवकरच विमानसेवा सुरू होईल, त्याचा नक्कीच उद्योग वाढीसाठी फायदा होईल असे सांगितले. सोलापुरातील प्रस्तावित IT पार्क तसेच नवीन येणाऱ्या इंडस्ट्रीज यामुळे सोलापुरातील विद्यार्थ्यांना सोलापुरात चांगली नोकरी मिळेल, सोलापूरची आर्थिक प्रगती होईल असे सांगितले. भारती विद्यापीठ हे एक जागतिक दर्जाची संस्था असून भारती विद्यापीठाच्या माध्यमातून बाहेर पडणारे विद्यार्थी हे भारतातच नव्हे तर भारताबाहेरही मोठ्या पदावर कार्यरत असल्याचे गौरवोद्गार शिवाजी सुरवसे यांनी काढले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपप्राचार्य डॉक्टर PP कोठारी यांनी केले. आभार प्रदर्शन MBA विभाग प्रमुख प्राध्यापक CR सूर्यवंशी यांनी मानले. यावेळी MCA विभाग प्रमुख डॉक्टर MK पाटील, इतर प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. हा वार्षिक अहवाल करण्यासाठी डॉक्टर राहुल मांजरे, तेजस्विनी राठोड, चेतन लामानी, रिहान शेख या विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. येत्या 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात एका टप्प्यातच निवडणुका होणार आहेत. एकूण 288 जागांवर मतं टाकली जाणार आहेत. त्यानंतर अवघ्या 3 दिवसात म्हणजेच 23 नोव्हेंबर रोजी निकाल येणार आहेत. त्यामुळे या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. नुकत्याच लोकसभा निवडणुका झाल्या, त्यातील आकडेवारी पाहता विदर्भात काँग्रेसचा दबदबा असल्याचं दिसून आलं, तर उत्तर महाराष्ट्रात भाजपला पर्याय नसल्याचं अधोरेखित झालं आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा आहेत. बहुमतासाठी 145 जागांची गरज आहे. विदर्भात एकूण 62 जागा आहेत. त्यापैकी भाजपचे 15, शिंदे गटाचे 4, काँग्रेसचे 29, तर शरद पवार गटाचे 5, ठाकरे गटाचे 8 आणि एका जागेवर अन्य आमदार निवडून आले आहेत. पश्चिम महाराष्ट्रात एकूण 70 जागा आहेत. त्यापैकी भाजपकडे 17, शिंदे गटाकडे 11, अजितदादांच्या गटाकडे 2, काँग्रेसकडे 10, शरद पवार गटाकडे 19, उद्धव ठाकरे गटाकडे 6 तर इतरांकडे 5 जागा आहेत. उत्तर महाराष्ट्रात एकूण 35 जागा आहेत. त्यातील 20 जागा भाजपकडे आहेत. शिंदे गटाकडे 2, काँग्रेसकडे 5, शरद पवार गटाकडे 4 आणि ठाकरे गटाकडे 4 जागा आहेत. उत्तर महाराष्ट्रात अजितदादा गटाचा एकही आमदार नाही. मराठवाड्यात एकूण 46 जागा आहेत. त्यात भाजपकडे 8, शिंदे गटाकडे 4, काँग्रेसकडे 14, शरद पवार गटाकडे 3, ठाकरे गटाकडे 15 आणि इतरांकडे 2 जागा आहेत. मराठवाड्यातही अजितदादा गटाचं अस्तित्व नाहीये. निवडणुकीत अनेकांना लक्ष्मी दर्शन होणार याची हमी असते. विधानसभा निवडणुकीपूर्वीच राज्यात नोटांच्या बंडलांचा महापूर आला आहे. पुण्यात खेड शिवापूर टोल नाक्यावर एका वाहनात 5 कोटी पकडण्यात आले. त्यावरून विरोधकांनी महायुतीवर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. रोहित पवारांनी तर इतर 4 गाड्या कुठे आहेत असा खोचक सवाल विचारला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वीच राज्यात लक्ष्मीचे दर्शन झाले. नोटांचा पाऊस पडला. निवडणुकीपूर्वीच राज्यात नोटांच्या बंडलाचा महापूर आल्याचे चित्र आहे. आचारसंहिता लागल्यानंतर पुण्यात खेड शिवापूर टोल नाक्यावर एका वाहनात 5 कोटी पकडण्यात आले. रात्री घडलेल्या या घडामोडीमुळे एकच खळबळ उडाली आहे. विरोधकांनी या प्रकरणी महायुतीवर चौफेर हल्लाबोल केला आहे. संजय राऊत यांनी शहाजी बापू यांना चिमटा काढल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सुद्धा त्यांच्या नावाची री ओढली आहे. एक गाडी पकडली तर इतर 4 वाहने कुठे आहेत असा खोचक सवाल त्यांनी केला. यामुळे मत विकत घेण्यासाठीच हा प्रकार होत असल्याचा जोरदार टोला विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना लगावला आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. हिमालय पर्वतरांगांच्या बर्फाळ प्रदेशातील भारत तिबेट सरहद्दीच्या संरक्षणाची जबाबदारी CRPFचे जवान पार पाडत होते. या सरहद्दीच्या लडाख भागात 18,000 फूट उंचीवर हॉट स्प्रिंग्ज या ठिकाणी 21 ऑक्टोबर 1959 रोजी पोलीस तुकडी नेहमीप्रमाणे गस्त घालत असताना अचानक चीनी फौजांनी गोळीबार केला. त्यामध्ये 10 जवानांना वीरगती प्राप्त झाली होती. तेव्हापासून 21 ऑक्टोबर हा दिवस संपूर्ण देशभर पोलीस स्मृती दिन म्हणून पाळण्यात येतो. दिनांक 21 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 8 वाजता पोलीस मुख्यालय सोलापूर शहर येथे पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर, पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, पोलीस प्रशिक्षण केंद्र केगाव सोलापूर, पोलीस बल गट क्रमांक 10 सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस स्मृती दिन संपन्न झाला. दिनांक 1 सप्टेंबर 2023 ते 31 ऑगस्ट 2024 या कालावधीत देशामध्ये पोलीस दलातील 216 पोलीस अधिकारी आणि जवान हे आपले कर्तव्य बजावत असताना शहीद झाले आहेत. त्यांच्या हौतात्म्याचे स्मरण करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. मोहम्मद सलमान आझमी, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, जिल्हा व सत्र
न्यायालय सोलापूर हे प्रमुख अतिथी म्हणून कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सलमान आझमी यांनी 21 ऑक्टोबर पोलीस स्मृतिदिन संदेशाचे वाचन केले. तसेच यावेळी वर्षभरात संपूर्ण देशात आपले कर्तव्य बजावत असताना आपल्या प्राणांची आहुती देऊन हुतात्म्यात प्राप्त झालेले 216 पोलीस अधिकारी आणि जवान यांच्या नावाचे स्मरण सहाय्यक पोलीस आयुक्त वाहतूक विभाग खिरडकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील यांनी करून शोकशस्त्राद्वारे मानवंदना दिली. यावेळी शरद बारावकर, राखीव पोलीस निरीक्षक पोलीस मुख्यालय सोलापूर शहर यांनी परेड कमांडर म्हणून, तर अंबरनाथगड पोलीस उपनिरीक्षक SRPF ग्रुप 10 आणि पोलीस उपनिरीक्षक मोरे सोलापूर ग्रामीण यांनी प्लाटून कमांडर म्हणून काम पाहिले. या प्रसंगी पोलीस मुख्यालय सोलापूर शहर, पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण आणि SRPF बल गट क्रमांक 10 कडील वाद्यवृंद पथक उपस्थित होते. पोलीस स्मृतिस्तंभास कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सलमान आझम यांच्या प्रमुख जिल्हा न्यायाधीश जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर M. राजकुमार, पोलीस आयुक्त सोलापूर शहर अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण पंकज अतुलकर, समादेशक रारा पोलीस बल गट क्रमांक 10 सोलापूर, विजयकुमार चव्हाण, प्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र केगाव सोलापूर, अजित बोरहाडे, पोलीस उपायुक्त मुख्यालय, विजय कबाडे, पोलीस उपायुक्त परिमंडळ, डॉ. दीपाली काळे, पोलीस उपायुक्त गुन्हे, प्रीतम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे, सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 1, सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 2, सहाय्यक पोलीस आयुक्त वाहतूक विभाग, इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी, अंमलदार, मंत्रालयीन अधिकारी, कर्मचारी, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी, अंमलदार उपस्थित होते. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.